स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. तर 2 दिवस झालं वातावरण खूप खराब झालेलं आहे. आभाळ येते सारखं, दिवस असा दिसत नाही. आता पण बघा 9 वाजून गेलेत, पण सूर्यदेव अजूनही ढगाच्या आडून बाहेर आलेले नाहीत. इकडं आमचा फिल्टर खराब झालेला आहे आणि काल कंपनीचा माणूस येऊन गेला आणि सगळं पार्ट वेगळं वेगळं करून ठेवून गेलेलं आहे. आता कधी येणार काय माहीत नाही. आणि साहेबांनी आणलेत भरपूर भाज्या. तर सकाळ सकाळ भाज्या घेऊन आलेत. मग माझ्या मागं सकाळ सकाळ लागलं काम भाज्या निवडण्याचं. तर इकडं मी कांद्याची पात अशा प्रकारे निवडून ठेवलेली आहे आणि हे ओला कांदा साईडला ठेवला आहे कट करून. हिरवीगार मस्त अशी काकडी, परत लिंबू आणि आलं पण आणलेलं आहे बघा. लिंबू तर किती टपोर आहे बघा. साहेबांचं आमच्या मत आहे रोज एक लिंबू खाल्लं पाहिजे, व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढतं. बरोबर आहे त्यांचं तसं. आणि कोबीचा गड्डा बघा केवढा मोठा आणला आहे. अर्धा किलो भेंडी घेऊन आलेत आणि फ्लावर. एवढ्या कशाला भाज्या आणलेत म्हटल्यावर म्हणले तू गप ग, तू फक्त करायचं काम करत जा. आणि बघा मटार तर अर्धा किलो आणले, पण एवढी पण पुरत नाही. तसेच बटाटे आणि कोथिंबीर आणले आणि पुदिना बघा. पुदिना मी कशातच वापरत नाही, तरीही आणला आहे. आणि इकडं मग साहेबांना लावलं काम. म्हटलं आता आणलेच तर सोला मग मटार. आता खूप वेळ झालता. दीदी म्हणते ती चपात्या कर, पण उशीर होईल म्हणून मी भाकरीच बनवली. इकडं मी पातळ मटारची भाजी बनवली, कांद्याची पात बनवून घेतलेली आहे आणि मस्त अशी गरमागरम भाकरी तव्यावर भाजून घेतली.